फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्वराची दुनिया. स्वराच्या दुनियामध्ये तुमचं मस्तपैकी स्वागत आहे. आणि आज आहे संडे आपला, तरी पण वर्किंग डे आहे. आपल्याला काय सुट्टी नसती, स्वराला सुट्टी आहे. आणि स्वराला खरंच सुट्टी आहे ना. स्वरा इतका त्रास देते ना, मला असं वाटते तिच्या ट्युशनला का सुट्टी आहे आज. ती मला म्हणती भेटू दे ना सुट्टी, कधीतरीच भेटते ना, परीक्षा चालू नाही आहे ना, असं सांगते मला. बघा, आणि हे बघा आपलं जेवण सकाळचं रेडी आहे बरं का. 9:15 वाजलेलेत आहे. हिला 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 बघून घ्या. ही सकाळी ना 7 वाजता उठलेली आहे. आज संडे आणि दुसऱ्यांची पण झोप खराब करून बसलेली आहे. दुसरी झोपलेली पण तिला देखवत नाही. हिला जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा आहे ना या 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 ह्या या ह्या पुरीला ह्या नकट्या पुरीला. दुसरे झोपलेले पण देखवत नाही. का देखवत नाही तुला? नाही तर ना. अरे पण तुला सुट्टी असते ना. तुझ्या सुट्टीच्या दिवशी आम्ही तुला त्रास देतो का? नाही. मग तू का मला, तुला सुट्टी नाही आम्हाला पण सुट्टी नाही, पण तू का आम्हाला त्रास देते? असंच. का? तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. हिचं फेमस डायलॉग आहे. तिला विचारलं ना स्वरा का त्रास देते, ती म्हणते माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. हे कुणाचं वाक्य माहिती का तुला? लोकमान्य टिळक. अगं माझं बाब हुशार आहे. हिस्ट्री माहिती आहे बरं का तुला. हिस्ट्री आहे ना का जॉग्रफी आहे, इतिहास आहे का भूगोल आहे, काय? इतिहास. आता दिवसभर काय काय काम करणार? झोपणार जायचं लागलं. आणि आपलं बघा जेवण रेडी आहे. मस्तपैकी वाटाण्याची भाजी. आणि स्वरा मला म्हणती तो वाटाण्याचा सीझन कधी संपायचा आहे काय माहिती. बटाट्याची भाजी तर मी बनवलेली आहे, सुकी भाजी. आणि त्याच्यासोबतच त्याच्या जोडीला दिवसभर मॅडम आमच्या घरी येत, तर त्याच्या जोडीला मी काय बनवलं तुम्हाला दाखवते. त्याच्या जोडीला काय बनवलंय स्वरा? वाटाणा. वाटाण्याच्या जोडीला मसाले भात बनवलेला आहे, तो पण वाटाणा. काय म्हणली? काहीतरी म्हणत होती ना तू. आणि गरम बघा किती होतंय. फॅन बंद केला ना, एवढं गरम होतंय की विचारायलाच नको. स्वराचे पप्पा झोपलेत मस्तपैकी. स्वरा त्यांना मगाचपासून उठवतीये. पप्पा उठा, पप्पा उठा, कामाला जायचंय ना, 10 वाजता कामाला जायचंय ना. सरळ बघा, चला. तिचे पप्पा काय उठणार नाही लवकर. काय क्या है आज खूप काम कर, झोपू नको नुसती बरं का. लय काम कर. चला आपल्याला केस सुकवायच्यात आणि कामाला निघायचंय. डब्बा भरायला सांगितला. हे बघा किती सारी भाजी भरली आणि हा भात भरलाय एवढा सगळा. मला वाटलं पूर्ण डब्बा भरून भात भरला असेल हिनी, तर मी तिला ओरडले. तर बघतो तर खाली चपात्या आहेत. पण भाजी आपल्याला कमी करायची बाबा. मला म्हणती घेऊन जा, अख्खी मी नाही खाणार. काय करू या पुरीला. इकडे आहे ना रस्ते असे खोदून ठेवलेले आहेत. रस्त्यांची कामं चालू आहेत, त्यामुळे ट्रॅफिक अजून होते. तसा रस्ता खोदून ठेवलेला आहे. आज संडे तर परिसर बघा एकदम शांत आहे. आणि समोर आहे ना हे यशराज स्टुडिओ आहे. यशराज स्टुडिओ म्हणजे बघा, देखो करने दो. अबू फोन किधर है? फोन आपके हाथ में? फोन किधर है? मोबाइल किधर है? ये वाला मोबाइल है. क्या करना है आपको? गेम खेलना है उसमें? गेम खेलना है आपको? तिथून बघा आम्हाला लगेच सांगतात त्याला पण व्हायरल करणार आहे का? कुणाला तरी सोडा. बाबू नाकात बोट नाही घालायची. क्यूटी प्यूटी. नमस्ते कर लियो. हो नमस्ते आपको भी. किसी दे दो. आई तो क्यूट है. कर रहे हो आप? क्या कर रहे हो आप? उसको उतना नहीं समझता है. वो अपने मोबाइल में ही बिजी है. ए बाबू इधर देखो. इधर आओ. क्या नाम है? नमस्ते करो आप. नमस्ते करो. जी है. एक हाथ से नहीं, 2 हाथ से नमस्ते होता है. ओ वेरी गुड.
जी हाय करो, हाय ऐसे वाला हाय करो। आई क्यूटी क्यूटी। आ जाओ। क्या चाहिए आपको? अरे ये क्या कर रहे हो? हो 52। फोन चाहिए आपको? फोन चाहिए? ये लो, अरे वो गिरा देगा। उधर से आ जाओ। हो, थँक्यू. तुमच्या करीना सोबत प्रेम होतं चाललं. अरे बापरे, मारून गेली. ए बाबू, मारून गेली तिला तू. इकडे इकडे इकडे, इधर आओ, इधर आओ, इधर आओ, आप इधर आओ. आ जाओ, आ जाओ, इधर आओ. अच्छा, कप नको घेऊ, कप नको घेऊ. नहीं लेना है, गंदा है, छी छी. इधर आओ, इधर आ जाओ इधर. बाहर निकलो, इधर आओ, निकलो बाहर. मत बाप ना। क्या ढूंढ रही हो? कुछ खेलने के लिए ढूंढ। माझं बाळ काय करते? माझं सोनूला भांडे घासते. माझं बाबू किती गुणाचं आहे. बाबूनी माझ्यासाठी चहा बनवलाय. मी कामावरून घरी आले तेव्हा. आणि इकडे बघ, भात गरम करायची अशी कोणती पद्धत असते मला सांगा बरं का. आमच्या मॅडमने हा भात गरम केलेला आहे. आणि माझ्या बाबूनी बघा वेणी घातली. वेणी तिला ना, वेणी नाही आवडत, अजिबात नाही आवडत. मी तिला ओरडते ना म्हणून या स्वराने माझ्या वेणी घातली. बघा किती सुंदर वेणी घातली. कोणी घातली स्वरा? तूच घातली. कच्च बघ माझं बबडे बघ किती गुणाचं आहे. लई गुणाचं आहे माझ्या बाळ. असं काम केलं का ते लई गुणाचं असतं. गुणाचं म्हणल्यावर स्माईल कर. अरे प्यारीवाली स्माईल दे ना बाबू. गुन्नू आहे माझं, गुन्नू लई गुणाचं आहे हो. खरंच गुणाचं आहे, लई काम करतं हो. कामावरून घरी येऊन मस्तपैकी बसले होते आणि स्वरा म्हणती, हे काय तू कोंबड्यांचा तुरा बनवलेला आहे असा. म्हटलं काय करायचं, घरातच बसलेलो आहे तर आपलं कुठं बाहेर गेलं. मला म्हणते तू बाहेर पण अशीच जाते. हा मला कधी कधी आवरायचा कंटाळा आला ना, मी अशीच केस बांधते, जशी आहे ना तशीच जाते. मला काही नाही वाटत बाबा. आपल्याला कुठं कुणाला दुखवायला जायचं असतं. दुखवायला नाही, आपल्याला कुठं कुणाला दाखवायला जायचं असतं आणि कुठं कोणाला आपल्याला बघायचं असतं. काय फरक पडतोय? आपण जैसा आहे वैसा जाते. मी ऑफिसमध्ये पण असेच केस बांधते, कारण की गरम होतं ना, अशीच केस बांधून ठेवतो. ती घरात पण तशीच. काय फरक पडतोय? हिला फरक पडतो पण. चला आता जेवण बनवायचं. जेवण काय बनवायचं हे तर कळतच नाहीये. या रोज कामावरून घरी आले ना की हा प्रश्न पडतो की जेवण काय बनवायचं, जेवण काय बनवायचं. हिला विचारलं का काही तुझ्या मनाचं बनव, आणि बनवलं की तोंड वाकडं. हे काय बनवलं, असंच का बनवलं, तसंच का बनवलं. आता तुम्हीच सांगा काय करायचं. पोरांची अशी नखरं काय बनवायचं. परत आता प्रश्न उद्या तिच्या डब्याचा. तिच्या डब्याला काय बनवायचं. घरी यायच्या आधी आहे ना, मी आहे ना विचारच करत असते. दिवसभर ऑफिसमध्ये असलं ना एकदम टेन्शन फ्री असतो आपण, काही वाटत नाही. पण जसं आपण आहे ना ऑफिसमधनं पाय निघतो ना, तसं माझ्या डोक्यात असं विचार चालतो. घरी जायचंय, काय संपलं असेल डब्यामधनं, काय भाजीला बनवायचं, आज काय भाजी बनवायची, हाच प्रश्न पडतो. मला पडतो तसा सगळ्यांनाच पडत असेल बाबा. हाऊसवाईफ आणि वर्किंग वुमन यांची अवस्था तशीच असते. आणि तुम्हाला सांगू का, मला खूप लोक असे म्हणतात ही स्वराची चैन आहे तर स्वराला देणार, तू कशाला गळ्यात घातली. तर मी आता तुमच्या समोरच तिला विचारते की बाई तुझी चैन तू काढून घे, मला नकोय तुझी चैन. ती काय म्हणते बघू. वेणी घातली आहे ना आज एकदम मस्त. आता केसांना थोडंसं तेल लावायचं का, आणि ना ही तुझी चैन ही गळ्यातून काढून तुला देऊ का? का पण मला नाही पाहिजे. का नाही पाहिजे मला सांग. हरवण माझ्याकडून. कशी हरवण? हरवली तर. कशी हरवण? हरवली तर. अरे पण कशी हरवणार मला सांग. हरवली तर नवीन घेऊ. नवीन घेऊ. सोनं किती महाग झाले बापरे. 90च्या पार झालेले सोनं. 90च्या पार होत चाललंय की झालंय मला नाही माहिती बरं का. मी जेव्हा सोन्याची चैन बनवली तेव्हा ते 75 होतं. आणि आता मी रोज पेपरच्या बातम्या ऐकते
तर पेपरच्या बातम्यांना तेच असतं, 90च्या वर गेला. रोज काही ना काही पेपरची अपडेट असते. आज पार सोन्याचे भाव असे झाले, आज पार सोन्याचे भाव तसे झाले. बापरे, आता मला काही घ्यायचंच नाही आहे. देवाच्या कृपेने जेवढं पण पाहिजे होतं तेवढं सगळं आहे. त्यामुळे आता काही घ्यायचं नाही, मग प्रश्न संपला. इन फ्युचर कधी स्वराला लागलं तर स्वरा तिच्यासाठी कमवशील ना तुझं तू. हाय बाबू, हाय, तू तुझं कमवशील ना. ती कमवणार तिचं ती, मला देशील ना. हां. आणि ना ते लाडक्या बहिणींचं एक रोज येतं बाबा. ती लाडकी बहिणींची मुख्यमंत्र्यांची योजना आहे ना, त्याचं एक रोज येतं की तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाही. बोगस जे आहेत, बोगस बोगस महिलांचे प्रमाणपत्र आहेत, त्या पात्र नाही आहेत, त्यांच्याकडनं पैसे घेणार. अरे देवा, ती योजना सुरू होऊन किती दिवस झाले, एक वर्ष पण झालं असेल की नसेल झालं मला माहीत नाही. पण मी ती घेतलीच नाही, मी फॉर्मच नाही भरला. त्यामुळे आपल्याला आल्याचं काय गेल्याचं काय प्रश्नच नाही. मी नाही फॉर्म भरला, खरं सांगते. लाडक्या बहिणींचं 1500 रुपये, काय ते 1500 रुपयांचा फॉर्म भरायचा असं मला वाटलं. पण ज्याला खरंच गरज आहे त्यांच्यासाठी ते फायद्याचं होतं. 1500 रुपयाची त्यांनाच कळत असेल किती ते इम्पॉर्टंट आहे ते. एखादं जर घरात बसलेलं असेल, काम नसेल करत, अपंग असेल, तर त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. पण अशा लाडक्या बहिणींना आहे ना, पैसे देण्याऐवजी आहे ना, असं फुकट कोण पैसे देतं. सरकारी तिजोरीमधला पैसा मला कळत नाही. तुम्ही माणसाला तर ही काय राजकारणासारखं बोलते, पण असं काही नाही आहे. पण असं फुकट पैसे देण्याऐवजी आहे ना, ज्या बहिणी आहेत त्या बहिणींचे शिक्षणाचे पैसे द्यावेत. शिक्षणाचे पैसे पण नको, त्या फीज आहे ना त्या कमी करावी. परत जेवढं पण फॅसिलिटीज आहेत ज्या एकदम हाय लेवलच्या आहेत, तर त्याचे थोडेसे रेट कमी करावेत. महिलांना पैसा दिला तर महिला स्वावलंबी बनतील का? नाही बनणार. आयत्या येतात त्यामुळे कमवायची गरज नाही, मग कशाला विनाकारण. आता तुम्ही म्हणसाल की हिने भरलं नाही म्हणून मी सांगते, असं काही नाही आहे. मी भरू पण शकत होते, पण मला भरायचं नव्हतं. ते 1500 रुपये घेऊन मला असं झालं की आपण काय करणार आहे 1500 रुपये घेऊन. आपल्याला दिवसाचे आपण खरचतो. भाजीला बोलायचं होतं. पैसे नाही माझे माझे. ऐक, स्वराची आणि स्वराच्या पप्पांची भांडणं चालू आहेत. चला जाऊ द्या, आपण लाडक्या बहिणीबद्दल बोलत होतो ते कॅन्सल करूया. यांची भांडणं ऐकू द्या. चला, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.